मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। एकंदरीत राष्ट्रीय कार्यकारिणी हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि पक्षाची ध्येयधोरणं ठरत असतात। आमचं ध्येयधोरण ठरलेलं आहे की बाळासाहेबांच्या विचारावर चालणं आणि त्याच्यामुळे आपण आजसुद्धा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये बघता लोकांची कशा रीतीने दिशाभूल होऊ शकते याचं उत्कृष्ट उदाहरण हे सध्या चाललेलं आंदोलन आहे असं मी स्वतः समजतो। कारण याच्यामध्ये मराठीवर कुठलाही अन्याय होत नव्हता। मराठी ही कंपल्सरी आहेच, परंतु आज मी एका मोठ्या नेत्यांची मुलाखत बघितली, ते म्हणत होते हिंदी कुठल्याही परिस्थितीत शिकवलं जाणार नाही। तर मला एवढंच सांगायचं आहे की हिंदी महाराष्ट्रामध्ये 1971 पासून कंपल्सरी आहे, 5वी 6वी आणि 7वी या 3 वर्गांसाठी। म्हणजे त्याच्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण आलं, त्याच्यामध्ये 6वी पासून मुलांना चॉईस देण्याचं ठरलं, म्हणजे तुम्ही कुठला भाषा तुम्हाला हे करायची आहे आणि त्याच्यामुळे हिंदी शिफ्ट झाली। फक्त 5वी 6वी 7वीच्या ऐवजी ते सुरुवातीच्या काही वर्गांना गेली। याच्यावर मराठीवर कुठलाही अन्याय नव्हता। मराठी कंपल्सरीच आहे आणि कंपल्सरीच राहणार। पण याच्या पुढे जाऊन आमची जी समिती आहे, ज्याला सुकाणू समिती म्हणतात, त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले होते की 11वी 12वीला सुद्धा मराठी कंपल्सरी करावं। कारण महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षणसुद्धा मराठीमध्ये दिलं जातं। म्हणजे ही जर वस्तुस्थिती असेल तर मग जनतेची दिशाभूल कशासाठी हा प्रश्न येतो। आणि त्याच्यामुळे जो विषय आहे त्याच्यावर कमिटी नेमली, ती वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर येईल। परंतु महाराष्ट्रातल्या किती लोकांना माहिती आहे की 5वी 6वी 7वीला कंपल्सरी हिंदी हे सन 1971 पासून आहे आणि ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यांनासुद्धा हे माहिती नसेल तर त्याच्यासारखं दुर्दैवी बाब नाही असं मला स्वतःला वाटतं। या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात असं दिसतं चित्र। आले तर आनंद आहेत। बघा, शेवटी कुटुंब आहे, वेगवेगळं राहू नये असं आमचंसुद्धा मत आहे। परंतु ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे राहिले वरळीमध्ये त्यावेळेला राज ठाकरेने आपला उमेदवार दिला नाही, परंतु अमितजी मात्र उभे राहिले त्यावेळेला शिवसेनेने उभाटाने आपला उमेदवार दिला। बघा, त्यांनी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही राजसाहेबांच्याबद्दल बोलू शकतो की मराठीचं नेहमी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, मराठीसाठी लढे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत योग्य माहिती ही आता जी नवीन समिती नेमली आहे त्याचे अध्यक्षसुद्धा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते। त्यांनी सांगितल्यानंतर वस्तुस्थिती त्यांच्यासमोरसुद्धा येईल आणि मराठीवर कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये अन्याय होत नाही हे सुद्धा त्यांच्या लक्षात येईल। मराठीचं धोरण आम्ही आमच्या काळामध्ये दिलं, त्यांचं 2.5 वर्ष राज्य होतं त्यावेळेला मराठीचं धोरण देण्याचं सुचलं नाही। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही मिळवून दिला, त्यांनी नाही मिळवून दिला। हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आमचा मराठीसाठीचा लढा, मराठी माणसासाठीचा लढा असाच चालू राहील। धन्यवाद। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।